नमस्कार. आज 20 एप्रिल. जगात आणि भारतात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही बघताय वृत्तम मराठी दिनविशेष. 20 एप्रिल 1857 रोजी हिमाचलमधल्या कसौली कॅन्टोन्मेंटमधून इंग्रजांच्या अत्याचारापासून देशाला मुक्त करण्यासाठी पहिली क्रांती झाली होती. याच दिवशी अंबाला रायफल डेपोच्या 6 भारतीय जवानांनी कसौली पोलीस ठाणं जाळलं होतं. त्यामुळे इंग्रजांनी अनेक क्रांतिकारकांना पकडून तुरुंगात टाकलं तर अनेकांना फाशी दिली. कसौलीत पेटलेल्या या क्रांतीच्या ज्योतीच्या ठिणगीनं संपूर्ण हिमाचल व्यापून टाकलं आणि लोकांच्या हृदयात स्वातंत्र्याची ज्योत जागवली. कसौलीनंतर डगशाही, सुबादू, कालका आणि जुतोक छावणीसह संपूर्ण हिमाचलमध्ये क्रांतीची लाट पसरली. मेरठ, दिल्ली आणि अंबाला इथल्या बंडाची माहिती मिळताच इंग्रजांनी कसौली छावणीच्या सैनिकांना अंबालाकडे कूच करायचे आदेश दिले, जे भारतीय सैनिकांना मान्य नव्हते. त्यांनी उघडपणे बंड केलं आणि बंदुका हातात घेतल्या. त्याचवेळी संपूर्ण देशात क्रांती करण्यासाठी एक गुप्त संघटना तयार केली गेली. पंडित रामप्रसाद बैरागी हे या संघटनेचे प्रमुख होते. 12 जून 1857 रोजी या संघटनेची काही पत्र अंबाला आयुक्तांकडे पोहोचली, ज्यामध्ये रामप्रसाद बैरागी यांची ही 2 पत्र होती. आणि यामुळे संघटनेचं गुपित उघड झालं आणि बैरागी यांना पकडून अंबाला कारागृहामध्ये फाशी देण्यात आली. मात्र त्यावेळेस या क्रांतिकारकांनी जागवलेल्या ठिणगीमुळे 90 वर्षांनी देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. 20 एप्रिल 1960 रोजी आधुनिक बासरीचे जनक मानले जाणारे पन्नालाल घोष यांचं नवी दिल्ली इथं निधन झालं. त्यांना अमलज्योती घोष म्हणून ओळखलं जात होतं. ते भारतीय बासरी वादक आणि संगीतकार होते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील संगीत वाद्य म्हणून बासरी लोकप्रिय करण्याचं श्रेय त्यांना जातं. तसेच भारतीय शास्त्रीय बासरीचे प्रणेते असंही त्यांना म्हटलं जातं. पन्नालाल घोष यांनी अनेक चित्रपटांमध्ये बासरी वादन केलं, जी आजही अद्वितीय मानली जाते. या चित्रपटांमध्ये मुगले आझम, बसंत बहार यासारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांचा समावेश आहे. त्यांचे आजोबा हरिकुमार घोष आणि वडील अक्षय कुमार घोष हे निपुण संगीतकार होते, तर त्यांच्या आई सुकुमारी या प्रसिद्ध गायिका होत्या. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पन्नालाल घोष यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. पन्नालाल घोष यांनी बासरीमध्ये बदल करून ती लोकसंगीतापासून शास्त्रीय संगीतापर्यंत वाजवण्यास अनुकूल बनवली. त्यानंतर काही नवीन रागांचीही रचना केली. त्यांनी रचना केलेली लांब बांबूची बासरी ही नंतर बासरी वादकांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी अनेक वेळेला वाजवली. 20 एप्रिल 1946 रोजी लीग ऑफ नेशन्स अर्थात राष्ट्रसंघ अधिकृतपणे विसर्जित करण्यात आला. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर 10 जानेवारी 1920 रोजी लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली होती. आंतरराष्ट्रीय शांतता राखणं आणि राष्ट्रांमधलं सहकार्य वाढवणं हा त्याचा मुख्य उद्देश होता. लीग ऑफ नेशन्सनं 1920च्या दशकात थोडंफार यश मिळवलं, पण 1930च्या दशकात महासत्तांमधील सत्ता संतुलनाच्या राजकारणात राष्ट्रसंघ निष्प्रभ ठरला. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस राष्ट्रसंघ त्याच्या प्राथमिक उद्दिष्टात अयशस्वी झाल्याचं दिसून आलं. या महायुद्धाच्या समाप्तीदरम्यान 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेनंतर लीग ऑफ नेशन्सचं अर्थात राष्ट्रसंघाचं विसर्जन झालं. संयुक्त राष्ट्रसंघ ही एका अर्थाने राष्ट्रसंघाची सुधारित आवृत्ती असल्याचंच म्हणलं जातं. 20 एप्रिल 1902 रोजी मेरी क्युरी आणि त्यांचे पती पियरे क्युरी यांनी पिचब्लेंड नावाच्या खनिजापासून रेडियम आणि पोलोनियम हे किरणोत्सर्गी पदार्थ वेगळे केले होते. या शोधामुळे वैज्ञानिक जगतात नवी क्रांती झाली आणि हा शोध कर्करोगाच्या उपचारात वरदान ठरला. त्यांच्या या शोधासाठी त्यांना 1903 मध्ये भौतिकशास्त्रातलं नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं. 1911 मध्ये मेरी क्युरी यांना रेडियम शुद्धीकरणासाठी दुसरं नोबेल पारितोषिक देण्यात आलं. 19 एप्रिल 1906 रोजी पॅरिसमध्ये पियरे क्युरी यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. त्यानंतरही मेरी क्युरी या संशोधनात गुंतल्या होत्या. मात्र दीर्घकाळ रेडिएशन खाली काम केल्यामुळे त्यांना ल्युकेमिया हा आजार झाला आणि 4 जुलै 1934 रोजी मेरी क्युरी यांचं निधन झालं. ॲडॉल्फ हिटलर हा जर्मनीचा हुकुमशाह होता. त्याचं नाव त्याच्या क्रूरपणासाठी आणि ज्यू लोकांच्या कत्तलीसाठी खूप प्रसिद्ध आहे. 20 एप्रिल 1889 रोजी जगातल्या या सर्वात क्रूर हुकुमशहाचा अर्थात ॲडॉल्फ हिटलरचा जन्म ऑस्ट्रियामध्ये झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर तो 1907 मध्ये व्हिएन्नाला गेला. यानंतर तो सैन्यात भरती झाला. 1918 मध्ये जर्मनीच्या पराभवानंतर हिटलरने 1919 मध्ये सैन्य सोडलं आणि नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी अर्थात नाझी या समाजवादी पक्षाची स्थापना केली. साम्यवादी आणि ज्यू यांच्याकडून सर्व अधिकार हिसकावून घेण्याचा त्याचा उद्देश होता, कारण त्याचा असा विश्वास होता की साम्यवाद आणि ज्यूंमुळेच जर्मनीचा पराभव झाला. 1923 मध्ये हिटलरने जर्मन सरकार उलथवून टाकायचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर फेब्रुवारी 1924 मध्ये हिटलरवर देशद्रोहाचा खटला चालवला गेला आणि त्याला 5 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झाली. मात्र तो केवळ 9 महिने तुरुंगात राहिला.
तुरुंगातून सुटल्यावर हिटलरच्या लक्षात आलं की जर्मनी जगभरातल्या आर्थिक मंदीनं ग्रस्त आहे. जनतेच्या असंतोषाचा फायदा घेऊन हिटलरने पुन्हा एकदा लोकप्रियता मिळवली आणि निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. 1932च्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येण्यात तो यशस्वी ठरला नाही, पण 1933 मध्ये मात्र तो जर्मनीचा चान्सलर बनला आणि त्याची नाझी नावाची सोशलिस्ट पार्टी सत्तेत आली. यानंतर कम्युनिस्ट पक्षाला बेकायदेशीर ठरवून त्याने जूनचा नरसंहार सुरू केला. जर्मन साम्राज्याची स्थापना करण्याच्या उद्देशाने हिटलरने शेजारच्या देशांशी असलेले सर्व करार मोडून त्यांच्यावर हल्ले केले आणि यामुळे 1939 मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं. अपोलो 16 हे यान 20 एप्रिल 1972 रोजी चंद्रावर उतरलं होतं असं सांगण्यात आलं होतं. 16 एप्रिल 1972 रोजी अमेरिका स्पेस एजन्सी नासानं अपोलो 16 लॉन्च केल्याचा दावा केला होता. हे अमेरिकी अपोलो स्पेस प्रोग्राम मधलं 10वं क्रू मिशन होतं आणि चंद्रावर उतरण्याची ही 5वी आणि अंतिम मोहीम होती असं सांगण्यात आलं. या मिशनमध्ये कमांडर जॉन यंग, लुनर मॉड्यूल पायलट चार्ल्स ड्यूक, कमांड मॉड्यूल पायलट केन मॉन्टिंगली यांचा समावेश होता. 16 एप्रिल 1972 रोजी फ्लोरिडा इथल्या केनेडी स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित केलेल्या या अपोलो 16ला चंद्रावर जाताना अनेक किरकोळ अडचणी आल्या. मात्र ते 27 एप्रिल 1972 रोजी सुरक्षितपणे पृथ्वीवर परतलं असा दावा नासाने त्यावेळेस केला होता. मात्र त्यानंतर या संपूर्ण मोहिमेवर अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या आणि अमेरिकेच्या या दाव्याच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. तर हे होते आजचे अर्थात 20 एप्रिलचे दिनविशेष. तुम्हाला आमची दिनविशेष मालिका कशी वाटतेय हे आम्हाला नक्की या व्हिडिओ खाली प्रतिक्रिया नोंदवून कळवा आणि आमच्या वृत्तम मराठी या YouTube चॅनलच्या व्हिडिओंना लाईक करा, सबस्क्राईब करा.